रामकृष्ण हरी मंडळी, मी ज्योतिष विशारद महेश जोशी. आज आपण नवग्रहाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर नवग्रह आपण पाहिले तर रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू असे नवग्रह आहेत. आता या नवग्रहांच्या आपण काही उपासना करत असतो किंवा आपण जसं पत्रिका तयार करतो आणि पत्रिकेमध्ये काही ग्रह शुभ असतात, काही अनिष्ट असतात. अनिष्ट ग्रहाची आपल्याला उपासना करायला ज्योतिष लोक सांगतात. तर या नवग्रहाच्या उपासनेचा आपण जर क्रम पाहिला तर प्रथमतः आपण नामस्मरण ही खूप मोठी उपासना आहे. ध्यान आहे, धारणा आहे. मग नवग्रहाची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी आपण सोप्या पद्धतीने काही उपासना करू शकतो का, तर या संदर्भामध्ये हा आपण व्हिडिओ तयार करतो की आपल्याला वेळ भेटत नाही नामस्मरण करायला, जप करायला किंवा दानधर्म करायला. आपल्याकडे जे साधनं लागतात त्या गोष्टी करत असताना दानधर्म करायचं म्हणलं तर आपल्याला आर्थिक पण उपलब्ध असली पाहिजे आपल्याकडे, त्या जप करायला पण वेळ पाहिजे आपल्याकडे तेवढा. तर आपण घरामध्ये राहून पण नवग्रह कसे अनुकूल करून घेऊ शकतो पहा. तर ग्रह आपल्या आजूबाजूलाच असतात. तर ते कसे असतात, तर आपण नवग्रहाचा क्रम पाहू. रवी कोण आहे? आत्माकारक ग्रह आहे. तुमची जी बॉडी आहे हे रवीवरती आहे. मग त्यातला मेन पार्ट काय आहे, तर रवी ही डोकं. त्यानंतर चंद्र हे तुमच्या शरीरामधलं तुमचं मन आहे. मंगळ हे तुमच्या रक्तवाहिन्या आहेत किंवा बाहुबल आहे. बुध हे तुमची बुद्धी आहे. गुरु हे तुमचं ज्ञान आहे. आणि शुक्र हे शरीरामधलं वीर्य आहे. आणि शनी हे तुमचे हाडं, जॉईंट हे शनीवरती असतात. आणि राहू आणि केतू हे आपल्या कर्माचे फळं असतात. पण जे काय कर्म करतो तर त्याबद्दल आपल्याला लोभ किंवा मोक्ष प्राप्त करून द्यायचं काम राहू आणि केतू करतात. राहू हा लोभ वाढवतो आणि केतू हा तुम्हाला डिटॅच करतो, सोडून द्यायला, मोक्ष प्रदान करतो. तर हे नवग्रह आपल्या घरामध्ये आपण कसे पाहू शकतो, तर आपले वडील म्हणजे रवी आहेत. आपली आई म्हणजे चंद्र आहे. मंगळ हे आपण भावाशी जोडला जातो. बुध म्हणजे आपली मुलं आहे. गुरु म्हणजे आपला ज्ञानदाता आहे, जो गुरु आहे. शुक्र ही आपली पत्नी आहे. आणि शनी हे तुमचे सेवक आहेत, जे सेवा करतात तुमच्या घरामध्ये, तुमचे कामं करतात. हे शनी जातीकडे येतात. आणि पुन्हा राहू आणि केतू हे आपल्या आपण जे कर्म करतो त्यापासून आपल्याला लोभ किंवा मोक्ष प्राप्त करून देणार आहे. तर आपण आपल्या घरामध्ये पण जर आपले हे जे नाते तुम्हाला सांगितले, ग्रहापासून रवीपासून वडील सांगितला, चंद्रापासून आई सांगितली, मंगळापासून भाऊ सांगितले, तर ह्या लोकांशी जर आपण सौजन्यपूर्वक आदरयुक्त त्यांच्याशी आपला व्यवहार असेल तर तो ग्रह आपला 100% बळकट होतो. जर आपण आई आणि वडिलांची सेवा केली तर आपल्याला कुणाचीही सेवा करायची आवश्यकता नाही, कुठल्याही देवाला जायची आवश्यकता नाही. गणपती बाप्पांना पहा, पृथ्वी प्रदक्षिणा घालायची होती आणि कार्तिक स्वामी मोरावरती बसून गेले आणि गणपतीने आपलं आई वडिलांची प्रदक्षिणा घातली आणि पृथ्वी प्रदक्षिणा झाली. आई वडिलांच्या प्रदक्षिणामध्ये एवढे ताकद आहे, तर मग बाकी किती सेवेमध्ये पुण्य आहे आपल्याला. मग
असेच ग्रह आहेत. आपले मंगळ म्हणजे आपला भाऊ, आपण त्यांच्याशी सौजन्य किंवा आदरयुक्त त्यांच्याशी व्यवहार ठेवला पाहिजे. त्यानंतर बुध असेल, गुरु असेल, शुक्र असेल, शनी असेल, हे तुम्हाला नाते सांगितले कसे जोडले जातात ते. मग शुक्राचं बळवण करायचं असेल तर महिला मंडळीशी किंवा महिला भगिनीशी सौजन्यानं आपल्याला वागता आलं पाहिजे, त्यांच्याशी आपण आदरयुक्त व्यवहार ठेवले पाहिजे, तर आपला शुक्र बलवान होतो. आणि शुक्र बलवान झाला की तो शुक्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सर्व ऐहिक सुख प्राप्त करून देतो. शनी बलवान करायचा असेल तर आपल्याला आपल्या हाताखाली जे सेवेक आहे, जे सेवा करणारे व्यक्ती आहे त्यांच्याशी आपण संबंध चांगले ठेवले पाहिजे किंवा त्यांच्याशी सौजन्यानं आपण वागलं पाहिजे, तर आपलं शनी बळकट होणार. मग असेच ग्रह आपण जर नुसतं आनंदाने सगळ्यांशी सौजन्यानं चांगलं वागून जर बळकट होत असतील तर आपल्याला बाकी खर्चिक उपाय करायची गरज आहे का? म्हणून सर्वांना विनंती असेल की हे उपाय करून पहा, नक्कीच आपल्या जीवनामध्ये ग्रहमान आपल्याला साथ देतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.